सगळे आम्हाला सी ऑफ करायला, तसेही मांजर पण आले. बाय बाय, बाय बाय. आम्ही ग्रुप फोटो काढायचा होता. ग्रुप फोटो काढण्यासाठी सगळे उभे राहिलो होतो. पण काय सांगू, आमच्या समोरची ट्रेन चालली आणि बाबा मी सगळेच घाबरलो. नमस्कार मित्रांनो, मी विघ्नेश मडवी. मित्रांनो, पहिला ब्लॉग आहे. खरं तर ब्लॉग कसा सुरू करायचा आणि कधी सुरू करायचा हे मला कळत होतं. पण फायनली मला एक संधी मिळाली, ती म्हणजेच एका टूरवर जाण्याची. आणि टूरवर जात असताना मला ब्लॉग करण्याची इच्छा झाली आहे. तर आजचा टूर सुरू होतोय, म्हणजे आज पासून टूर सुरू होतोय. तब्बल 12 दिवसाचा प्रवास असेल. 12 दिवस त्या टूरवर काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी तुम्हाला दाखवण्यासाठी मी फार एक्साइटेड आहे. पहिला ब्लॉग आहे. पहिल्या ब्लॉग मध्ये नर्वस पेक्षा मी फार उत्सुक आहे की या टूर मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी मला पाहायला मिळतील आणि त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय. चला जाऊया, करूया आमच्या टूरला सुरुवात. धन्यवाद. तुम्ही बॅग बघू शकता, ही बॅग पॅक झाली आहे. 12 दिवसाचा टूर आहे म्हणून बऱ्याच गोष्टी लागतात. चार्जर्स असतील, हेडफोन असतील, सगळे गॅजेट्स असतील, सगळे कपडे व्यवस्थितरित्या आपण पॅक करून ठेवलेत आणि बॅग रेडी आहे आणि मी पण रेडी आहे आमच्या टूरसाठी. तर चला मग जाऊया, आपल्या टूरला करूया सुरुवात. मोरया. सो आम्ही सगळे जिकडे भेटणार होतो तो ठिकाण आलाय, म्हणजेच आमच्या मित्राचं ऑफिस आहे. त्या ठिकाणी आम्ही भेटतोय विशाल मडवी यांच्या. आणि ह्या बॅग्स आपण बघू शकता, सगळ्यांच्याच बॅग्स आहेत. ही आमची सगळी मंडळीची ओलाची वाट बघते, म्हणजे आम्ही गाडी बुक केली. ती गाडी लवकरच येईल. बघूया गाडीत आता जाऊया सगळेजण. काय काकी, विशाल लेट झालाय, काय काय सांगशील तू? नेहमी कसा लेट होतो? ऍज युजल विशाल मडवी आमच्या टूर साठी लेट. आम्हाला सोडायला मंडळी बघा 12 जण चाललोय आणि कमीत कमी 25 जण इथे उपस्थित आहेत. हे आहे फॅमिलीचं प्रेम. फॅमिलीचं प्रेम फार इम्पॉर्टंट आहे. सगळेच उपस्थित आहेत. फायनली आमच्या पत्नी इथे आलेत, ज्यांना आधार कार्ड सांगितलं होतं. बघा सगळी फॅमिली आहेत. बर्थडे बॉय यश, यश हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. किती एक्साइटेड आहेस टूर साठी? क्या बोला तूने? किती एक्साइटेड आहेस टूर साठी? खूप एक्साइटेड आहे. एक महिना वाट बघितली, आज फायनली चाललोय. ही सगळी फॅमिली आम्हाला सी ऑफ करण्यासाठी, सगळे आम्हाला सी ऑफ करायला, तसेही मांजर पण आले. बाय बाय, बाय बाय. फायनली आमची गाडी आलेली आहे. चला, आमची गाडी आली आहे, त्याच्यात आता सामान ठेवूया. चला, फायनली बॅग पॅक होत आहेत आणि सगळे आपण जाऊया. रेट कशाला? परत येतो ना, परत येणार आहे. बघूया, आमच्याकडे माणसं तशी आहेत की काही उरणार नाही. हे आहे आमचा परिवार आणि त्यांनी आम्हाला बाय केलंय. चलो बाय बाय. चला, 13 तारखेला भेटू. फायनली आम्ही गाडीमध्ये बसलोय आणि आपण कुठे चाललोय? बेचारे भूल गए होंगे, टेंशन बहुत है ना. मुंबई सेंट्रल पासून आपली ट्रेन आहे. तर ट्रेन कुठे असणार आहे आणि काय असणार आहे आमच्या टूर मध्ये देखील तुम्हाला मी ट्रेन मध्ये सांगू. आमचे सगळे एक्सपर्ट आहेत ज्यांनी प्लॅन केला आमच्या ट्रिपचा. तो प्लॅन तुमच्या पुढे मांडू आणि जाऊया सीएसटी ला. आपण पुढे मुंबई सेंट्रलला भेटूया. थँक्यू. तर आपला प्रवास सुरू झाला आहे. मुंबई ते अमृतसर हे आपण ट्रेनने प्रवास करणार आहोत. त्यानंतर अमृतसरवरून आपण थेट श्रीनगरला जाणार आहोत आणि श्रीनगरवरून आपण जाणार आहोत बाल्टाल, म्हणजेच अमरनाथ यात्रेसाठी. त्यानंतर वैष्णोदेवी, कटरा, शिवखोरी आणि परत आपण परतीचा प्रवास आपण अमृतसरवरून करणार आहोत. हा 12 दिवसाचा प्रवास
कसा होईल आणि या 12 दिवसाच्या प्रवासामध्ये काय काय तुम्हाला बघायला मिळेल हे सांगण्यासाठी मी फार उत्सुक आहे. चला तर सुरू आहे आपला प्रवास. फार खतरनाक सीन झाला. आम्ही ग्रुप फोटो काढायचा होता. ग्रुप फोटो काढण्यासाठी सगळे उभे राहिलो होतो. पण काय सांगू, आमच्या समोरची ट्रेन चालली आहे आणि बाबा आम्ही सगळेच घाबरलो होतो आणि पटापट सगळे चढलोय आणि फायनली आम्ही परत ट्रेन मध्ये आलोय. काय ट्रेन सुटली असती ते काय झालं असतं. हीच मजा असते ट्रिपची. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला अलर्ट राहावं लागतं. जर मी बोललो नसतो ना ट्रेन सुटेल 100% ट्रेन एवढी पकडत नाही. एक नवीन अनुभव बघायला भेटला आपल्याला. आता उतराल तेव्हा लक्ष ठेवा. नशीब जवळच दरवाजा होता. जागात नाही गाईज. रात्रीचे 9 वाजले आहेत आणि जेवणाची वेळ झाली, कारण की आमच्या बऱ्याच मेंबर्सचा उपवास होता, त्यामुळेच जेवणाची वेळ झाली. त्यामुळेच आता सगळेच जेवायला ही सगळी मंडळी आमची जेवते. खूप आयटम आहे त्याच्यामध्ये. मंचुरियन आहे, पनीर चिली आहे, सोयाबीन चिली आहे, वाटाण्याची भाजी आहे, कोथिंबीर वडी आहे, पनीर मसाला. हे सगळे मेंबर्स आमचे जेवताना. येस, निखिल मडवी. आत्तापर्यंतचा खूप चांगला प्रवास झाला आणि जेवणासाठी आम्ही थोडासा ब्रेक घेतलाय. चला जेवणानंतर पुन्हा एकदा भेटूया. काय भेटू गाईज, आपण पोचलोय सुरतला. सुरत मध्ये आता ट्रेनचा स्टॉप आहे. तर सगळे उतरलोय, कारण की जेवण झाल्यामुळे ट्रेनमध्ये फारसं फिरायला मिळत नाही, म्हणून थोडंसं वॉक करतोय. जी सगळी मंडळी जर पाहिला या शॉप मध्ये आहे. सगळे लोक काही ना काही गोष्टी घेण्यासाठी आहेत. रात्रीचा प्रवास आहे. आता सुरत मध्ये पोचलोय. ची ट्रेन आणि गुजरात मध्ये आपण आलोय सुरेशच्या स्टेशनवर. तर तुम्हाला माहितीच असेल, गोल्डन टेम्पल या ट्रेन मध्ये आहोत. स्वप्नील आमच्या सोबत आहे. स्वप्नील, आतापर्यंत दुपार 8 रात्रीचा प्रवास कसा झाला आणि काय सांगशील या प्रवासाबद्दल? छान झाला, एकदम आरामात झाला. ट्रेन पण चांगली आहे, बेसी आहे ट्रेन, त्याच्यामुळे काही त्रास जाणवत नाहीये. आणि पर्टिक्युलर आपला जेव्हा ग्रुप असतो, आपण सगळे मित्र एकत्र असतो, त्यावेळेस प्रवास आणि वेळ कसा जातो काही कळत नाही. हो, ते तर झालंच. वेळ लवकरच जातो, कारण एवढ्या गप्पा गोष्टी चालू, मजा मस्ती चालू असते की प्रवास सहज निघून जातो. उद्या आपण संध्याकाळी पोहोचणार, इनफॅक्ट रात्री पोहोचणार आहोत. तर मला काय असं स्वप्नील हे सगळे ट्रिप प्लॅन करण्यामध्ये त्याचा फार महत्वाचा भाग आहे, कारण की त्याला सगळं नॉलेज आहे. त्यामुळे किती प्लॅन केली ती सगळी मंडळी. निखिल आहे, निनाद, त्या मंडळीने काही ना काही घेतलेलं आहे. आपण आलोय वडोदरा आणि जो फोटो आपला राहिला होता तो फोटो आय होप की आता कम्प्लीट होईल. सगळे आम्ही जरा रेस्ट करून आलोय आणि फोटो काढण्यासाठी सगळे रेडी. चला फायनली सगळे रेडी राहतील फोटो काढण्यासाठी. बाजूला कुठं काय काय आम्ही मी फिक्स झाले. खरं तिकडे जा. मी तुमचा स्पेक्टेटर चीटिंग मीटिंग काय असतं बे? अरे मागे लागा इथे मध्ये. अरे जा ना वरती तू. तिथं बसला ना. तू लोक